दिवाळीनिमित्त सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर आता खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात। तर यामध्ये 24 जिल्हे आहेत। तर आता या 24 जिल्ह्यात भरपाईची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही कमेंट करून नक्की सांगा। तर यामध्ये बीड आहे, लातूर आहे, परभणी, छत्रपती संभाजीनगर। तर हा जो लोक लेटेस्ट GR इथं आलेला आहे। तर आता राज्यात विविध जिल्ह्यात जून 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसान भरपाईपोटी बाधितांना मदत। तर हा जो काही GR लेटेस्ट GR इथं आलेला आहे। तर आता भरपाईची रक्कम जे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात। तर 20 ऑक्टोबर 2025चा जो काही हा लेटेस्ट GR इथं आलेला आहे त्या संदर्भात सरकारी योजना यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर यामध्ये आता किती निधी आलेला आहे, तर कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप इथं सुरू झालेलं आहे, त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जमा झालं की नाही कमेंट करून नक्की सांगा। तर आता खाली यायचं आहे। तर यामध्ये 648 कोटी 15,41,000 एवढा निधी या 24 जिल्ह्यांसाठी आलेला आहे। तर या 24 जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात दिवाळीनिमित्त। तर आता 6,48,000 15,41,000 तर इथं 648 कोटी 15,41,000 एवढा निधी आलेला आहे। तर आता शासनाच्या मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की DBT पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये निधी वितरित करण्यात येण्यात यावा। त्याचप्रमाणे यांच्या खात्यामध्ये तर आता जर तुम्हाला खरीप असेल, रब्बी असेल, भरपाईची रक्कम असेल ते अधिक मिळालेली नसेल तर अशांनी तक्रार करून सुद्धा तुम्ही तुमचा पीक विमा असेल, भरपाई असेल ते मिळवू शकता। ते कशा पद्धतीने करायची यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच आपण अपलोड करणार आहोत। सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर आता विविध जिल्ह्यात भरपाईची रक्कम जे की या 24 जिल्ह्यात वाटप इथं आता सुरू झालेल्या। तर यामध्ये 24 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण इथं पाहणार आहे। सर्वप्रथम आपण GRच्या इथून डाउनलोड केलेला आहे। GRच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही तुमचा हा जो काही GR आहे 2025चा लेटेस्ट GR ते तुम्ही इथून डाउनलोड करू शकता। तर यामध्ये पहिले जे दाखवेल तुम्हाला विभाग, जिल्हा, कालावधी, प्रस्तावाचा दिनांक, बाधित शेतकऱ्यांची संख्या, बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये आणि निधी। तर इथं खाली यायचं आहे 20 ऑक्टोबरचा लेटेस्ट GR इथं आहे। वाढीव दराने तुम्हाला इथं भरपाई आता मिळणार आहे। तर पहिला जो जिल्हा यामध्ये बीड, दुसरा आहे लातूर, तिसरा आहे परभणी, चौथा जो आहे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर 5वा जालना, 6 नंबरला हिंगोली, 7 नंबरला नांदेड। तर एकूण छत्रपती संभाजीनगरमध्ये 7 जिल्ह्यांचा समावेश आहे। नांदेड, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, बीड। तर अशा जे की यामध्ये 7 जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये। तर तुमच्यासाठी किती निधी आलेला आहे, तर तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे जमा झाले की नाही कमेंट करून नक्कीच सांगा। तर बीड, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड आपण इथं बघितलेले आहेत 7। त्यानंतर इथं नागपूर, चंद्रपूर, वर्धा, पुन्हा वर्धा आहे, गडचिरोली। तर यामध्ये 5 आहे। तर 2 जे आहे इथं वर्धा जूनमध्ये देखील आहे आणि ऑगस्टमध्ये देखील आहे। तर आता गडचिरोली, वर्धा, पुन्हा वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर तर अशा जिल्ह्यांमधून जरी तुम्ही बिलॉंग करत असाल तर कमेंट करून नक्की सांगा। 12 झालेले आहे। 13वा जो आहे यामध्ये नाशिक आहे, नाशिक विभागामध्ये नाशिक आहे, त्यानंतर जळगाव आहे, त्यानंतर पुन्हा खाली यायचं आहे, त्यानंतर अहिल्यानगर आहे। 3 आहे नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर जे की नाशिक विभागामध्ये। त्यानंतर अमरावती विभाग, अमरावतीमध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम। तर एकूण 5 जिल्हे आहे जे की अमरावती विभागामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम। तर हे 5 जिल्हे आहे यामध्ये। त्यानंतर खालीसुद्धा वाशिम आहे, एकूण 6। तर इथं 20 झालेलं आहे, तर एकूण 24 आहे यामध्ये। खाली यायचं आहे। त्यानंतर पुणेमध्ये सोलापूर आहे आणि सांगली आहे, सोलापूर, सांगली जे की पुणेमध्ये आहे। त्यानंतर कोकणमध्ये सुद्धा 2च आहे, एक आहे ठाणे आणि पालघर। तर एकूण जे झालेले आहे एकूण 24 जिल्हे तर 648 कोटी 15,41,000 एवढा निधी आलेला आहे। तर आपल्या सरकारी योजना यूट्यूब चॅनलवर
चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर या 24 जिल्ह्यांमध्ये भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तुमच्या खात्यामध्ये मिळाली की नाही कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.